ज्यांना पहिला नामदेव महाराज सांगतात ज्यांनी येशील का माझ्या घरी, येईल ना बाबा, काम करशील बाबा, तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे. बघ बरं, माझ्या घरामध्ये भरपूर व्यक्ती आहेत, सांगितलं ते काम करावं लागेल. हो बाबा, फक्त मला 2 टाइम जेवायला मिळेल ना, आणि भजन करायला वेळ मिळेल ना. हो मिळेल ना जिनी, चाल. नामदेव महाराज जनाबाईला आपल्या घरी नेतात. आता मला सांगा, घरामध्ये जर 14 व्यक्ती असतील आणि एखादी मुलगी जर आपल्या घरी काम करण्यासाठी आली, तर त्या मुलीचं रिकाम पण होईल का? होईल? नाही होत. सकाळी उठली की झाडून काढायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायची, सर्वांना आंघोळीसाठी गरम पाणी तापवायचं, स्वयंपाक करायचा. दिवसभर नुसतं काम 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 करू करू संध्याकाळी दड्याला बसायचं. एवढंच नाही तर दुपारी जर समजा काही रिकामा टाइम मिळाला तर गोपाळपूरला गौरव वेचण्यासाठी जायचं. जनाबाईला वेळ मिळत नव्हता, पण जनाबाई काही तुमच्या आमच्यासारखी नव्हती महाराज. तुमचं आमचं कसं आहे, जनाबाईला भजन करण्याकरता वेळ मिळत नव्हता. तुम्हा आम्हाला वेळ मिळतो पण आपण भजन करत नाही.
काही काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज काय काम होतं कथा ठेवायचं, काय गरज होती कथा ठेवायची, बरं होतं आपलं काकडा हरिपाठन कीर्तन दिवसभर मोकळं पटांगण. चांगले चांगले लोक म्हणतात. बरं अज्ञानी लोकांनी म्हटलं तर मला दुःख नाही, पण जे कथाकार लोक आहेत ते असं म्हणतात, मग मला दुःख होते की नाही गड्या. अरे इथे आल्यानंतर जर तुम्ही कथेला विरोध करत असाल तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. काल महाराजांनी प्रमाण सुंदर दिलं. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. मग संतांच्या वचनावर आपण चालण्यासाठी इथं आलो, आपल्या मनावर नाही. तुमच्या मनाने जर तुम्ही गेले ना तर तुम्हाला मुक्काम सापडणार नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मग काय करा, संतांच्या संगती मनोमार्ग गती. मला कथा सांगायची आहे. जनाबाईला वेळ मिळत नव्हता, काय करावं, पण जनाबाई तुमच्या आमच्या सारखी नव्हती. जरी सारखं काम करत होती जनाबाई, तर जनाबाई कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, असं काम करता करता जनाबाई गौरव व्यसनाचं काम करत होती, नामस्मरण करता करता. एक दिवस आता भगवंताचं चिंतन करता करता जनाबाईचा अधिकार एवढा वाढला महाराज, की स्वतः भगवान परमात्मा जनाबाईला गौरव व्यसनासाठी त्या ठिकाणी येऊ लागले. भरपूर बाया गौरव व्यसनासाठी जात होत्या, पण कोणाबाईची अर्धी पुतळी, कोणाबाईची एक पुतळी, आणि जनाबाईच्या 4-4 पुतळ्या. आता बाहेर ते सहन होत नाही. आता तुम्ही बुलढाण्यातल्या बाहेर तुम्ही जात नाही निद्याले, आमच्या खेड्यात येऊन पहा तुम्ही, पातीतली बाई जर सुद्धा पुढे गेली, ही बाई काय करते, तिला मागून दगड मारते व थांबणं म्हणते, का आजच बंद वावर घेतं काय. हा बाहेर सहन होत नाही. एका बाईनं काय केलं की जनाबाईचं लक्ष नाही, बरोबर एक पुतळी उचलली आणि तिच्या पुतळीजवळ ठेवली. आता जनाबाई गेली, सांगितलं ताई अगं असं करू नको, तुला पाहिजे असतील तर तुझ्यासाठी मी स्वतंत्र गौरव वेचून देते, पण ज्याच्या घरची मी भाकरी खाते ना त्याच्यासाठी मी काम करते, त्याच्यासाठी मी गौरव वेचलेले आहेत, ह्या घेऊ नको, तुझ्यासाठी मी परत दुसरं काम करते. पण ती बाई ऐकत नव्हती, भांडणं करायला लागली. आणि भांडणं महाराज सुरू झाले त्यावेळेस त्या ठिकाणी कबीर महाराज आले. आणि कबीर महाराजांना जनाबाईची ख्याती माहिती होती, पण ही मुलगी आपल्याला कुठं मिळेल. गोपाळपूरचा प्रसंग आहे हा. ज्यावेळेस कबीर महाराज तिथं आले आणि विचारतात, तुम्ही पंढरपुरातला का? म्हटलं हो. इथं जनाबाई नावाच्या संत असतात असं मी ऐकलं, कुठे आहेत त्या? एका बाईनं सांगितलं, बघा ते भांडते की नाही ती जनाबाई आहे. कबीर महाराजला असं वाटलं, बापरे बहुतेक आपण चुकीच्या पत्त्यावर आलो असं वाटतं, कारण संत कधी भांडत नाही आणि हे बाई तर भांडून राहिली. पण जनाबाईचं भांडण हे तत्वाचं भांडण होतं, लक्षात ठेवा. तत्वाचं भांडण होतं की मी याची पोळी खातो त्याच्यासाठी काम केलं, त्याच्या गौरव मला परत द्या, तत्वाचं भांडण होतं. मग कबीर महाराज वाटलं ठीक आहे, एवढ्या दूरून आपण नाव ऐकून आलो, आपण जाऊ. कबीर महाराज तिथे गेले आणि विचारतात, जनाबाई तुम्हीच जनाबाई आहात का? हो म्हटले मीच आहे. हो का भांडता? बघा ना म्हटले, बाबा या पुतळीतल्या गौऱ्या माझ्या आहेत, पण ती बाई ऐकत नाही, माझी पूर्ण गोणी पुतळी माझी गौऱ्याची चोरली. आता कबीर महाराज सुद्धा फार मोठे अधिकारी संत होते. जनाबाई सांगा तुमच्याकडे काय पुरावा आहे की त्या गौऱ्या तुमच्या आहेत? जनाबाई म्हणतात, बाबा मी पुरावा द्यायला तयार आहे, पण तो पुरावा फक्त तुम्हालाच देईल, कारण तुम्ही एक संत आहात. ज्या ज्या गौऱ्या माझ्या असतील ना बाबा, त्या त्या गौऱ्या तुम्ही कानाला लावून पहा, त्याच्यातून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल नाम आल्याशिवाय राहणार नाही. आणि खरंच कबीर महाराजांनी त्या पुतळीतली एक गौरी उचलावी, कानाला लावावी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वा 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 वा. जनाबाई
काय अधिकार आहे तुमचा त्या गौरीचं दर्शन आणि ती गौरी जनाबाईच्या बाजूला ठेवावी? काय अधिकार असेल हो? दुर्भाग्य आहे तुमचं, आमचं दुर्भाग्य आपलं. अरे भजन सुरू असलं की आम्हाला 3-3 सांगा लागते, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा म्हणून म्हणून मग आवाज बसला. पण तुम्ही टाळी वाजवत नाही, देवाचं नाव घेत नाही. अरे जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. कबीर महाराजांना अधिकार कळाला, पण पंढरपूर मधल्या लोकांना तो अधिकार मात्र माहिती नव्हता. भगवान परमात्मा जनाबाईकडे येत होता. एक दिवस रात्रीचा प्रसंग आहे. सांगितलं, जने अगं तुझं काम फार सुंदर आहे, तू गौऱ्या वेचते, सर्व वेचते, पण आता गौऱ्या थोड्या बाजूला ठेव, तू दळणकांडण कर. आणि मग जनाबाई जात्यावर दळायला लागली आणि दडता दडता ओव्या म्हणायला लागली. सुंदर सुंदर माझे जाते सर्वांनी टाळी वाजवायची आहे. वा वा. सुंदर माझे जाते फिरते बहुतेके, सुंदर प्रकारे जनाबाई दळत दळत होती आणि ओव्या म्हणत होती. जनाबाईकडे महाराज वेळ नव्हता, मंदिरात जाता येत नव्हतं, म्हणून भगवान परमात्मा जनाबाईकडे येत होता. एवढं व्यस्ततेमध्ये जनाबाईचं जीवन होतं की जनाबाईचे केस फार लांब होते आणि महाराज सारखं काम 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 काम. त्याच्यामुळे काय झालं की केस विंचरण्यासाठी सुद्धा जनाबाईला वेळ मिळत नव्हता. मग एक दिवस रात्री काय झालं, भगवान परमात्मा उठले आणि रुक्मिणी मातेला म्हणतात, देवी आम्हाला तुमचा शालू द्या, तुमची पैठणी द्या, तुमची साडी द्या. देवा कशा करता? अगं रुक्मिणी तुला माहिती नाही, माझी भक्त जी जनी आहे ना
ती जिनी सारखं काम करते आणि काम करता करता माझं नामस्मरण करते, पण नामस्मरणामधून आणि कामामधून तिला केस विंचरण्यासाठी वेळ मिळत नाही. तू फक्त मला तुझी साडी दे. भगवंताने काय केलं, रुक्मिणी मातेची साडी घेतली. नांदुराच्या सोमवारच्या बाजारातून फणी घेतली. फणी माहिती का बाय? तुम्हाला जुन्या बायला माहिती आहे, आताच्या पुरीला माहिती नाही फणी. तुला माहिती आहे दीदी? तू आजीचा ऐकत असशील ना. आता बायला फणी माहित नाही, जात माहित नाही. जात तुम्हाला माहिती आहे, शहरात नाही माहित. आता फक्त एकच जात माहिती आहे, कोणतं? 2 पायाचं. पांडुरंग भाऊ, 2 पायाचं जात. चला हो, दयन तयार झालं, जा चक्कीवर. की जात चक्कीवर जात. जुन्या गोष्टी गेल्या महाराज. भगवान परमात्म्याने फणी घेतली. रात्रीचा प्रसंग आहे आणि जनाबाईच्या झोपडीचं दार वाजवलं. जने बघ मी आलो. आणि भगवंताला पाहिलं. जनाबाईने ओळखलं, देवा मला माहिती आहे तू आज कोणती लीला करणार आहे. त्या भगवंताची लीला असतात. रुक्मिणी मातेचं रूप घेऊन भगवान परमात्मा गेले. जनाबाईला समोर बसवलं आणि जनाबाईचे केस विंचरायला सुरुवात केली. महाराज, त्या केसातून उवा पडायला लागले. उवा फार सुंदर एक गीत आहे, माझे घाला ग विणी. भगवान परमात्मा विणी घालू लागले, त्याच्यातून उवा पडायला लागल्या. मग आता उवा पडल्या की उवाचं काय करतात? की चटणी करतात, मारतात. मग भगवंताने काय केलं, एक एक ऊ घ्यायची. महाराज उपा कशी मारतात, अशी डाव्या हाताच्या नकावर ठेवायची, अंगठ्याच्या वरून उजव्या हाताचा अंगठ्याचं नख आणि दोन्ही नखाच्या मधात. मला चांगली प्रॅक्टिस वाटते. तुम्हाला लागत होतं सांगा, मी दोघे रिकामी आहे. त्या उभा मारायला सुरुवात केली. उभा बिचारा मारायला लागल्या. एक भू देवाकडे गेली. म्हणे काय रे देवा, खुशाल आम्हाला मारतो म्हणे, आम्ही तुझं काय बिघडवलं? देव म्हणे काही नाही. मग का रे, जनाबाई जर तुझी भक्त आहे आणि तुझ्या भक्ताच्या डोक्यामध्ये आम्ही राहत असू, डोक्याच्या वर, तर आमचा अधिकार किती मोठा आहे. आहे की नाही? देव म्हटले काही हरकत नाही. देव म्हटले जा, जरी मी तुम्हाला मारलं असतं ना तरी मी तुमचा आज शेवट गोळ करतो. म्हणून शेवट तो भला. त्या उवांनी म्हटलं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अरे भक्ताच्या डोक्यातल्या उवा सुद्धा म्हणतात की माझा शेवट गोड झाला. मग तुम्ही आम्ही तर प्रत्यक्ष पांडुरंगाची वारी करतो, मग तुमचा आमचा शेवट गोड होणार नाही? होईलच ना. आज आमचे गुरुस्थानी असणारे परमपूज्य आदरणीय महादेव काका या ठिकाणी समोर येऊन बसले आमचं कौतुक पाहण्यासाठी. खरं त्यांनीच आम्हाला सर्व शिकवलेलं आहे. आणि आता आम्ही पायवारी करायला पाहिजे, पण आम्ही टरखान्यातून आमचे बाबा पायवारी करतात. पायाचा त्रास असताना सुद्धा गेले 20-25 दिवस सोनाळ्याच्या दिंडीमध्ये बाबा पंढरपूरला पायी आले. म्हणून बाबांकरता एकदा दंडवत करतो, प्रणाम करतो मनापासून. शक्तीने महाराजाला खरी श्रद्धा लागते. देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ व्हावं. असे आमचे महादेव बाबा समोरून बसलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भागवताचार्य योगेश महाराज हिवाडे सुद्धा ठिकाणी आलेले आहेत. महाराजांसाठी सुद्धा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. महाराजांसोबत सुद्धा दिनेश महाराज तायडे, धमणगाव देशमुख, बाप जवळच्या तुम्ही मामाच्याच गावचे भेटत जाना बा. गोपाल कृष्ण भगवान की. फार सुंदर चरित्र आहे भक्ताचं. भगवान परमात्म्याने उवा काढल्या. आता जनाबाई थकायला लागली. मग भगवान परमात्मा जातेवर बसायला लागले.
दडता दडता एक दिवस काय झालं, जात्याच्या मुखात आपण धान्य घालतो महाराज, पण भगवान परमात्म्याच्या हातून धान्य पडत नव्हतं, तो मोती पडत होते. मोती जात्याच्या मुखी घालतो, मुखी घालते मोत्याची काय आनंद आहे महाराज.